ती लोकशाही नाही तर शिवशाही होती. तिथे कायदा हा जनतेच्या संरक्षणासाठी होता, दहशतीसाठी नाही. आजही आपण रूल ऑफ लॉ म्हणतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी याची सुरुवात 350 वर्षापूर्वी केली होती. महाराजांच्या राज्यात न्याय मिळण्यासाठी लाच द्यावी लागत नसे. गाव पातळीवर गोदसभा किंवा पंचायत ह्या न्यायनिवाडा करायच्या. पण जर अन्याय झालाच असेल तर राजदरबाराचे दरवाजे नेहमी खुले असायचे. जात, धर्म किंवा नात्यापेक्षा पुरावा किंवा सत्य यालाच महत्व होते. स्त्रियांच्या सन्मानाबाबत महाराजांचा कायदा म्हणजे साक्षात यमदूत. राज्याच्या पाटलाचे हातपाय कलम करण्याचा आदेश असो किंवा रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा सैन्याला आदेश असो, स्वराज्यात गुन्हेगाराला कायद्याचा धाक होता आणि रयतेला राजाचा आधार. भ्रष्टाचाराला थारा नव्हता. वतनदारी पद्धत मोडीत काढून महाराजांनी अधिकाऱ्यांना रोख पगार द्यायला सुरुवात केली, जेणेकरून रयतेची पिळवणूक थांबेन. अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा. तुम्हाला काय वाटतं, आजच्या काळात स्वराज्यातील कोणता कायदा गरजेचा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.